नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या धावपळीच्या जगात माणूस बाहेरून हसतो, पण आतून मात्र संकटांनी थकलेला असतो. कोणाला आर्थिक अडचणी, कोणाला आजार, कोणाला मानसिक ताण. तर अशा वेळी एकच आधार उरतो, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र, जो भक्तांचे आयुष्य बदलून टाकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र. ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात. मंत्राचा अर्थ. अवधूताय विद्महे म्हणजे आम्ही त्या वैराग्य स्वरूपात स्वामींना ओळखतो. समर्थाय धीमहि म्हणजे त्या सर्व संकटांवर समर्थ अशा स्वामींचे ध्यान करतो. तन्नो स्वामी प्रचोदयात म्हणजे ते स्वामी आमची बुद्धी, जीवन आणि मार्ग प्रकाशित करो. म्हणजेच हा मंत्र स्वामींना जीवनाचा सारथी बनवतो. हा मंत्र म्हटल्यावर स्वामी जीवन कसे बदलतात. संकट झेलून धरण्याची ताकद देतात. संकट लगेच नाहीसे होत नाही, पण स्वामी आपल्याला त्या संकटाशी लढण्याची ताकद देतात. मन मजबूत होते, भीती कमी होते. चुकीच्या वाटेवरून योग्य मार्ग दाखवतात. हा मंत्र म्हटल्यावर अचानक योग्य निर्णय सुचतात, चुकीचे लोक दूर होतात आणि योग्य मार्ग आपोआप सापडतो. मानसिक शांतता मिळते. आजचा सर्वात मोठा आजार आहे अस्वस्थ मन. हा मंत्र मन शांत करतो, नकारात्मक विचार कमी करतो. स्वामी अदृश्य रक्षण करतात. अनेक भक्त सांगतात, अपघात टळला, मोठे नुकसान वाचले, शेवटच्या क्षणी मदत मिळाली. हेच आहे स्वामींचे अदृश्य संरक्षण. भक्ताची परीक्षा घेऊन उंचावतात. स्वामी संकट देतात ते तोडण्यासाठी नाही, तर भक्ताला मजबूत करण्यासाठी. या मंत्राने भक्त हळूहळू आत्मविश्वासाने उभा राहतो. मंत्र कधी आणि कसा म्हणावा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा. संकटाच्या काळात हा मंत्र 11 किंवा 21 किंवा 108 वेळा म्हणावा. शक्य असल्यास स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून हा मंत्र म्हटलात तर उत्तम. श्रद्धा आणि सातत्य हेच खरे उपाय आहेत. जर आयुष्यात सर्व दरवाजे बंद वाटत असतील तर हा मंत्र म्हणा, कारण स्वामी समर्थ हे शेवटचे नाहीत, ते पहिलेच असतात. हा मंत्र रोज म्हणा, अनुभव स्वतः घ्या आणि स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुमच्या जीवनात नक्की उतरू द्या. आज आपण केवळ एक मंत्र ऐकला नाही, तर स्वामी समर्थांचा हात आपल्या डोक्यावर अनुभवला आहे. हा मंत्र शब्दांचा समूह नाही, तो आहे स्वामींशी थेट संवाद. जेव्हा जग आपल्याकडे पाठ फिरवते, तेव्हा हा मंत्र आपल्याला सांगतो की घाबरू नकोस, मी आहे. अनेक वेळा आपण स्वामींकडे काही मागतो, पण स्वामी आपल्याला जे देतात ते आपल्याला त्या क्षणी समजत नाही. ते आपल्याला संकटातून पळवून नेत नाहीत, तर संकट झेलण्याची ताकद देतात. आणि हीच ताकद आयुष्य बदलून टाकते. आज तुम्ही हा मंत्र ऐकला आहे, उद्या तुम्ही तो म्हणाल, पण काही दिवसांनी तुमच्या विचारांमध्ये बदल जाणवेल. मन शांत होईल, निर्णय योग्य लागतील आणि नकळत जीवन योग्य दिशेने वळेल. जर तुमच्या आयुष्यात आज अंधार असेल तर घाबरू नका, कारण स्वामी समर्थ हेच प्रकाश आहेत. जर तुम्ही थकलेले असाल तर लक्षात ठेवा, स्वामी थकलेल्या भक्तालाच जवळ घेतात. आज एकच संकल्प करा, दररोज हा स्वामी समर्थ गायत्री मंत्र श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणाल.
परिणाम विचारू नका, अनुभव स्वतः येईल. आणि हो, स्वामी कधी आवाज देत नाहीत, पण गरज असेल तेव्हा तेच आपला आवाज बनून उभे राहतात. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असेल, तर तो एखाद्या गरजू भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे आपली शक्ती संपते तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.